आहा, अशा जर का बाहेर पडणाऱ्या पावसामध्ये कोण मला असं गरम गरम जर बिर्याणी म्हणा, पुलाव म्हणा, असं कोण जर आणून दिलं तर मी सांगते तुम्हाला अख्खी वरपून टाकेन. आता एक तर कोल्हापूरकर म्हणला तर आम्हाला भात खूप प्रिय, पिकतो पण आणि आम्ही खातो पण तेवढाच. असते एखाद्याची आवड. आता काय तुम्ही लोक. बरं चला, आता ही रेसिपी खूप दिवसापासून मी म्हटले होते, खूप आधी टाकले होते. काहीतरी आपले चॅनल चालू झालेले आहे, एक 15 किंवा 20 दिवसानंतर मी म्हणले होते शॉर्ट टाकून की मी ह्या बिर्याणीचा लॉंग रेसिपी व्हिडिओ घेऊन येईन, पण ते काय माझ्याच्यानं झालं नाही, एडिट करायला वेळ नव्हता. आता एकटं माणूस काय करणार आणि किती किती करणार. शेवटी ते दिवसभर ते ऑफिस आणि ते आल्यानंतर ते किटकिट 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 नको वाटतंय. पण म्हटलं की आत्ता काहीही होऊ दे, जिरा राईसच्या रेसिपीच्या शॉर्ट खाली आपल्या हा सोया चंकच्या बिर्याणीची रेसिपी जायला पाहिजे, म्हणजे जायलाच पाहिजे. आता ह्याला ना मी बॅचलर बिर्याणीसुद्धा म्हणू शकते, कारण आपल्या बॅचलर लोकांच्याकडं काय अवेलेबल असतं आणि काय अवेलेबल नसतं ते आम्हालाच माहिती आहे, आणि ते कसा जुगाड लावून आम्ही गोष्टी बनवतो ते पण आम्हालाच माहिती आहे. तर मी इथं मॅरिनेशनमध्ये काय केलं होतं, माझ्याकडं होतं आपली शिमला मिर्च, टोमॅटो, वाटाणे, सोया चंक्स घेतले, टाकले पातेल्यात, त्यामध्ये टाकली थोडीशी मिरची. आता आलं, लसूण आणि कोथिंबीर मी मोठं चेचून घेते बरं का. हा माझा सिक्रेट मसाला आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण जेव्हा ते मध्ये येतं ना आलं किंवा लसूण, ते खूप छान लागतं तोंडामध्ये. त्यामुळे मी हे जरा चरबटच चेचून टाकते. दही टाकलं. त्यानंतर बिर्याणी मसाला म्हणायला गेला तर मला स्पेशली आणि पर्सनली लकी बिर्याणी मसाला खूप आवडतो, मी तोच वापरतो नेहमी. त्यानंतर मग एखादा चिकन मसाला आणि गरम मसाला टाकला, हळद टाकली, हिंग टाकली, छानपैकी मॅरिनेट करायला ठेवून दिलं. आत्ता कढईमध्ये जर तुम्ही 1 चमचा तूप टाकलं, त्यामध्ये अवेलेबल असलेले सगळे खडे मसाले टाकले, पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये बारकी लिंबाची फोड, कोथिंबिरीचे देठ आणि थोडासा पुदिना टाकून जर का हे मिश्रण एक 5 मिनटं मस्तपैकी उकळून आणलं तर तुमचा एक मॅजिक इन्ग्रेडियंट तयार होतो. भातासाठी कोणीही सांगणार नाही, एकदम आचार्यांची किंवा शेफ स्टाईल ही रेसिपी आहे असं समजा. रेसिपी म्हणजे हे पाणी जे तयार झालेलं आहे ना ते आहे असं समजा. आणि हो, त्यातलं ना तांदूळ टाकायच्या आधी ते पूर्ण सगळं काढून घ्यायचं. तांदूळ टाकायचे, एक 80% भात शिजवून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर 70% शिजवा. दम तुम्ही किती वेळ देणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे. तसंही भाज्या आहेत, शिजायला वेळ लागत नाही. आणि ऑलरेडी आपण काय करायचं आहे, थोडंसं कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि जे काही हे मॅरिनेट केलेलं आहे ना ते तेल सुटूपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता पाणी कशासाठी, तर बिर्याणी ड्राय अजिबात चांगली लागत नाही. बिर्याणी म्हणजे काय, तो डोळ्यासमोर येतं, मॉइस्ट, थोडीशी ऑइली. आता हेल्थ आणि बिर्याणी, जर तुम्हाला असं पाहिजे असेल तर तो व्हिडिओ बघूच नका तुम्ही. हेल्थ आणि बिर्याणी कशी काय एकत्र जाऊ शकते हो, पण जात असेल जाणाऱ्यांची, माझी तर काही जात नाही. स्पष्ट बोललेलं एकदम चांगलं. आता हो, जशा लेयर्स मी दाखवते तशा लेयर्स तुम्ही टाकून घ्या, तुम्हाला आवडतील तशा टाका. आता मला जशा जमल्यात तशा मी टाकल्यात. मला बिर्याणी बनवायला येते, खूप चांगल्या पद्धतीने येते. आपले 1000 सबस्क्रायबर झाले की चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी मिक्स म्हणा, पुलाव म्हणा, नक्की घेऊन येईन मी आणि एकदम ऑथेंटिक आणि 1 नंबर रेसिपी घेऊन येईन. फक्त तुम्हाला लोकांना सपोर्ट करायचा आहे, आपल्या बहिणीचे व्हिडिओ शेअर करायचे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि रेसिपी बनवून पण खा. माझ्या खूप फ्रेंड्सनी मला सांगितलं की आम्ही तुझ्या रेसिपी बघतो, बनवतो आणि खूप चांगल्या जातात. तुमची बहीण असल्या रेसिपी घेऊन येईल का हो. तर बघा, बोलत इथं झाले माझे लेअर लावून. आता मी यांना एक 20 मिनटं दम दिला होता. म्हटलं ना आधीच की व्हेजिटेबल बिर्याणी आहे, याला अजिबात जास्त दम द्यायची गरज नाही. ज्यांना दिली त्यांना खूप आवडली, त्यांना आवडली तरच ते हो म्हणतात, नाही तर सरळ डायरेक्ट तोंडावर म्हणतात अजिबात चांगलं झालेलं नाही आहे. असंच पाहिजे हो माणसानं, स्पष्ट पाहिजे. आता तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर मी पण स्पष्टपणे तुम्हाला थँक्यू म्हणायला मोकळी झाली की नाही. बघा, आता तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बिर्याणीची रेसिपी आवडली तर कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्यामुळे थँक्यू.